नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके जस्टिस फॉर ऑलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। जस्टिस फॉर ऑलमध्ये आपण सामाजिक, राजकीय अशा विविध विषयांवर चर्चा करीत असतो। असे विषय ज्याचा परिणाम देशाच्या विविध घटकांवर होत असतो। आजचा आपला विषय आहे इलेक्ट्रल बॉन्ड। इलेक्ट्रल बॉन्डला आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने समजून घ्यायचे झाल्यास आपण इलेक्ट्रल बॉन्डला एक कूपन समजू शकतो। यामध्ये कंपनी बँकेला पैसे देऊन कूपन घेत होती आणि ते कूपन कंपनीकडून पॉलिटिकल पार्टीला देण्यात येत होते आणि पॉलिटिकल पार्टी हे कूपन बँकेकडून रिडीम करू शकत होती आणि ते कूपन पॉलिटिकल पार्टी रिडीम करू शकत होती। बँकेत कंपनीने ठेवलेले पैसे ॲक्सेस करू शकत होती। आता नेमका घोटाळा काय आहे तर तुम मुझे चंदा दो मैं तुम्हें धंदा दूंगा और चंदा नहीं दिया तो फिर ईडी का फंदा दूंगा। या घोटाळ्यामध्ये मुख्यतः 3 एंटिटीज सामील आहेत। त्यामध्ये पहिली एंटिटी आहे सत्तेवर असणारी पॉलिटिकल पार्टी, दुसरी एंटिटी म्हणजे मोठमोठ्या कंपन्या आणि तिसरी एंटिटी म्हणजे आपण सर्व जनता। आपण जर याची 3 डब्यात विभागणी केली तर पॉलिटिकल पार्टीचा चंदावाला एक डब्बा आणि दुसरा डब्बा कंपनीच्या पैशाचा आणि तिसरा डब्बा म्हणजे जनतेचा पैसा। आता याचा आपण सारासार जर विचार केला तर सरकार जनतेच्या डब्यातून पैसे काढून ते कंपनीच्या डब्यामध्ये टाकत होती आणि कंपनी तो पैसा पॉलिटिकल पार्टीच्या डब्यात टाकत होती। तर हा स्कॅम नाही का? हा घोटाळा नाही का? हा पूर्णतः घोटाळा आहे आणि म्हणूनच प्रत्येक वस्तूंच्या किमतीमध्ये दुप्पटीने वाढ होत गेली। तेव्हा जस्टिस फॉर ऑलमध्ये आज इतकंच। धन्यवाद।